अशोकराव बापूसो पाटील म्हणजे आबा. वडिलांचा वारसा घेऊन आपलं अस्तित्व निर्माण करणारा आबा, गावातील गल्लीबोळात काँक्रिटीकरण करणारा आबा, अंधार बाजूला करण्यासाठी चौक तिथे हायमॅक्स लावून गावात लखलखाट करणारा आबा, आंबेडकरांसारखीच साधी राहणी ठेवून मोटरसायकलवरून फिरणारा आबा, मागेल त्याला गोठा आणि पाहिजे त्याला घरकुल देणारा आबा, नेत्याच्या वाढदिवसाला 2000 हापूस आंब्याची झाडं प्रत्येक घरात देऊन निसर्गाचं संवर्धन करणारा आबा आणि आता ग्रामपंचायतीमधून थेट जिल्हा परिषदेमध्ये जाण्यासाठी तयार असणारा आबा, सर्वसामान्यांचा आबा, राशिवडेकरांचा आबा, आंबेडकरांचा माणूस म्हणजेच आबा. राधानगरी तालुक्यामधील राष्ट्रीय बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये होणाऱ्या संभाव्य लढती या चुरशीच्या आणि ईर्ष्येच्या होण्याची शक्यता आहे. हा मतदारसंघ खुला राहिल्यामुळे या ठिकाणी इच्छुकांची भाऊ गर्दी आहे. यामध्ये प्रस्थापितांबरोबरच नवखे उमेदवार देखील आपलं नशीब आजमावणार आहेत. या मतदारसंघाचा सर्वे केला तर या ठिकाणी आंबेडकर पॅटर्न चालेल असं वातावरण आत्ताच्या घडीला आहे. सलग 3 वेळेला विधानसभा जिंकून आता नामदार पदापर्यंत मजल मारणारे पण तरी देखील तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत नाळ जोडून राहणारे नामदार प्रकाश आंबेडकर यांचा तालुक्यात वर चष्मा आहे. पण त्याहीपेक्षा जास्त या राष्ट्रीय बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आणि राष्ट्रीय गावामध्ये सुद्धा सहज संपर्क असल्यामुळं आंबेडकर सांगतील तोच किंवा ज्याच्यासोबत आमदार तोच विजयाचा हकदार असं काहीसं वातावरण या मतदारसंघात दिसून येते. आणि आत्ताच्या घडीला राशिवडे गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ संजीवनी पाटील यांचे पती अशोकराव पाटील यांच्याकडे आंबेडकरांचा माणूस या नजरेतून पाहिलं जाते. प्रकाश आंबेडकर म्हणजे जनसामान्यापर्यंत पोहोचणारा माणूस, कामाचा माणूस, एवढ्या मोठ्या पदावर असून देखील अगदी सामान्य राहणारा माणूस आणि यासाठीच महाराष्ट्रात आंबेडकर प्रसिद्ध आहेत. आणि याच कारणामुळे 15 वर्षांनंतर देखील जनता त्यांना कंटाळलेली नाही आहे. त्यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर जास्तीत जास्त जिल्हा परिषदेच्या जागा जिंकण्याचा त्यांचा मानस दिसून येतोय. जनता देखील आंबेडकर सांगतील तो माणूस म्हणजे आंबेडकरच असं काहीसं वातावरण येत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभेत देखील या राष्ट्रीय बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघामधून म्हणजे फक्त मतदारसंघातूनच नव्हे तर या राष्ट्रीय गावातून सुद्धा त्यांना भरघोस मतदान झालं होतं. त्यावेळी अशोकराव पाटील, प्राध्यापक जालेंद्र पाटील, निवास डकरे, आनंद शिंदे, एकनाथ चौगले, शाहीर आनंदराव चौगले, मच्छिंद्र लाड, प्रकाश धुंद्रे यांनी पुढाकार घेत राष्ट्रीय परिसरामध्ये पिंजून काढत प्रचार करून त्याचं रूपांतर भरघोस मतदानामध्ये केलं होतं. नामदार आंबेडकरांचं काम आणि जनतेशी असणारी सलगी यामुळं आंबेडकर म्हणजे आपला माणूस ही भावना अजूनही जशी आहे तशी आहे. त्यामुळे आंबेडकर सांगतील तोच माणूस किंवा आंबेडकरांचा माणूस उमेदवार जिंकण्याच्या जवळ जाणार आहे. हे इथलं समीकरण आहे आणि यातूनच अशोकराव पाटील यांचं नाव पुढे आले. अशोक पाटील यांची पार्श्वभूमी बघितली तर त्यांचे वडील स्वर्गीय बापूसो सावळा पाटील यांनी तब्बल 16 वर्षे या राष्ट्रीय गावचं सरपंचपद भूषवले. त्या काळात बासानांनी, स्वर्गीय शिवलिंगाना निल्ले, दिलीपसो महागावकर, विनायक पाटील, मारुतराव डकरे, आनंदराव ढोकरे, तात्यासाहेब कुलकर्णी, सदाशिवराव महाजन आणि त्याबरोबरच अशा अनेक त्या काळातील बुजुर्गांना सोबत घेऊन नळपाणी योजना आणि ग्रामपंचायतीची सुसज्ज इमारत उभा करून गावचा विकास करण्याचं लक्षात राहण्याजोगं काम त्यांनी त्यावेळी केलं होतं. आणि तोच वारसा घेऊन अशोकराव पाटील यांनी सरपंचपदाची संधी मिळाल्यापासून अवघ्या 2.5 ते 3 वर्षात आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करत 20 ते 25 कोटी रुपयांची विकास कामं केली आहेत. गावातील गल्लीबोळात काँक्रिटीकरण, ग्रामदैवत बिरदेव आणि नागेश्वर मंदिराचं जीर्णोद्धार, त्याबरोबरच जवळपास 250 घरकुलांची मंजुरी मिळून आता आणखीन 1100 लोकांना घरकुले मिळवण्यासाठी आबा प्रयत्नशील आहेत. रोजगार हमी योजनेतून 100 जनावरांच्या गोठे मंजूर केले असून आता आणखीन 250 गोठे प्रस्तावित आहेत. आरोग्य शिबिरं, महिला बचत गटांना मार्गदर्शन, व्यायामशाळा, क्रीडांगण अशासाठी अशोक आबा नेहमीच प्रयत्नशील आहेत. गावातील सर्वात महत्त्वाचा चौक म्हणून ओळखला जाणाऱ्या नामांतर चौकाचं संपूर्ण काँक्रिटीकरण करून या गावचा चेहरामोहरा बदलण्यात आबांना यश आले. इंद्रनगर वसाहतीमध्ये धोकादायक ठिकाणी असणारी संरक्षक भिंत बांधून चौक तिथे हायमॅक्स, सुसज्ज अभ्यासिका अशा विविध विकास कामांचा जणू आबांनी डोंगरच उभा केला आहे. आजपर्यंत ज्या इतिहासात झालं नाही त्याहीपेक्षा दुप्पट विकास कामं करून आबांनी आपलं एक वेगळं अस्तित्व या राष्ट्रीयात दाखवून दिले. नुकत्याच झालेल्या विधानसभेला देखील युवक आणि जनसामान्यांना सोबत घेत आंबेडकरांना 1800 मतांचं मताधिक्य देऊन विजय रथात बसवलं होतं. साध्या राहणीसाठी आंबेडकरांना महाराष्ट्रात ओळखतात आणि तोच गुण अनुसरून त्याच अनुषंगानं आबा देखील कोणताही रुबाब न दाखवता मोटरसायकलवरून प्रवास करत सर्वसामान्य लोकांच्या अडचणीचा निपटारा करण्यात व्यस्त असतात. ज्यांचं नेतृत्व स्वीकारलंय त्या आंबेडकरांच्या वाढदिवसावेळी राष्ट्रीय गावामध्ये तब्बल 2000 हापूस आंब्याची झाडं प्रत्येक घरात भेट देऊन आपल्या नेत्याविषयी आपुलकी दाखवत निसर्गाचं जतन आणि संवर्धन करण्याचा एक आगळा वेगळा उपक्रम आणि कौतुकास्पद उपक्रम आबांनी राबवला आहे.
नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनामधून राष्ट्रीय बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघातील दुर्गम वाड्यावस्त्यांचा, कष्टकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांचा, गोरगरिबांचा विकास करण्याचं स्वप्न आबांनी बाळगले. नामदारांच्या खंबीर पाठिंब्यावर युवकांना सोबत घेत जिल्हा परिषदेचा गड जिंकण्याचा निर्धार केला आणि त्यासाठीच धनुष्यबाण खांद्यावर घेतले. प्रकाश आंबेडकर यांना जसं तालुक्यांना आपला माणूस मानले, त्यांचा माणूस म्हणून जनता मला स्वीकारेल असा आत्मविश्वास घेऊन आबा गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, व्यापारी आपल्याला पसंती देतील असा विश्वास बाळगून आहेत. त्यामुळे राशिवड्यात सध्या आंबेडकर पॅटर्नच चालणार अशी चर्चा युवकांमधून सुरू आहे. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.